नमस्कार. मी अनुराधा कुलकर्णी. आपण ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील माऊलीने केलेल्या मानसपूजेचा विचार करत आहोत. पहिल्या ओवीत माऊली म्हणतात, प्रथम आपण हृदय स्वच्छ करू, त्यावर श्रीगुरूंच्या पावलांची स्थापना करून नंतर एकनिष्ठपणाच्या ओंजळीत सर्व इंद्रियरूपी कळ्या घेऊन श्रीगुरूंना अर्घ्य देऊ. याचाच अर्थ प्रथम श्रीगुरूचे चरण हे अधिष्ठान, नंतर इंद्रियांचा संयम आणि त्यांच्या चरणाशी एकनिष्ठता प्राप्त करणे हा पूजेचा क्रम माऊली सांगतात. पुढे तिसऱ्या ओवीत माऊली म्हणतात, अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. या ओवीत माऊली 3 संकल्पना मांडतात. अनन्य भावरूपी उदक, एकनिष्ठपणाची वासना, चंदनाचे अबोट. या 3 संकल्पनाचा आपण क्रमाने विचार करू. अनन्योदके धुवट म्हणजे इथे पाण्याचा अर्थ भौतिक नसून अनन्य भक्तीचे पाणी असा त्याचा अर्थ आहे. अनन्य म्हणजे न अन्य अशी बुद्धी, ज्या बुद्धीला दुसऱ्या कोणत्याही सांसारिक विषयाचा स्पर्श नाही. आत्मस्वरूपाशी एकरूप झालेली वृत्ती म्हणजेच अनन्यता. आणि धुवट म्हणजे धुतलेले. मग या ठिकाणी काय धुतले आहे तर माऊली म्हणतात, अनन्य भावरूपी जलाने शुद्ध झालेले मन किंवा वृत्ती विषयाने मलिन न होता केवळ एका परमात्म्याच्या विचाराने किंवा अनन्य प्रेमाने जे मन धुतले गेले आहे त्यात द्वैताचा मळ शिल्लक राहिलेला नाही. त्या पाण्याने मी माझ्या गुरुचरणाचे पूजन करतो. माऊली पुढे म्हणतात, वासना जे तन्निष्ठ. सर्वसामान्यपणे वासना म्हटल्याबरोबर वाईट वासना हाच अर्थ आपल्यासमोर येतो. परंतु या ठिकाणी माऊली म्हणतात, वासना जे तन्निष्ठ. तन्निष्ठ म्हणजे तत् अधिक निष्ठ म्हणजे त्याच्याशी किंवा त्या परमात्म्याशी निष्ठ म्हणजे त्या परमात्म्याशी जोडलेला, तल्लीन झालेला किंवा ठाम असलेला. पुढे माऊली म्हणतात, ते लागलेसे अबोट चंदनाचे. वासना 2 प्रकारची असते, एक शुद्ध वासना, दुसरी अशुद्ध वासना. विषयरहित अशा निष्काम भगवत प्राप्तीच्या इच्छेला प्रेम म्हणतात किंवा शुद्ध वासना म्हणतात. विषय कामनेचा निशेष त्याग केला असता ती स्वच्छ, शुद्ध, सात्विक आणि भगवन्निष्ठ होते. या एकनिष्ठ आणि शुद्ध वासनेला येथे चंदनाचे बोट असे म्हटले आहे. विषय वासना नाहीशी झाली तरच श्रीगुरूच्या ठिकाणी प्रेम जडते. जसे चंदनाच्या पाण्याने धुतलेल्या कपड्याला चंदनाचाच वास येतो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त ईश्वराच्या ध्यानात लीन झाले आहे त्याच्या सर्व क्रिया, विचार आणि व्यक्तिमत्वाला परमात्म्याच्या पवित्रतेचा आणि आनंदाचा सुगंध प्राप्त होतो. तात्पर्य, ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून आपल्याला हेच सांगतात की आपले मन किंवा वासना जेव्हा अनन्य भावाने एका परमात्म्यामध्ये तन्निष्ठ होते, निष्ठावान बनते, तेव्हा ते संसाराच्या मलिनतेपासून मुक्त होऊन धुवट होते म्हणजेच शुद्ध होते आणि त्यांना आपोआपच ईश्वरी आनंदाचा आणि पवित्रतेचा सुगंध प्राप्त होतो, ज्याला माऊलींनी चंदनाचे अबोट असे म्हटले आहे. अशा प्रकारे माऊली सद्गुरूच्या चरणाला अनन्यरूपी उदकाने स्नान घालतात किंवा अभिषेक करतात. नंतर त्यावर एकनिष्ठपणाचे शुद्ध अशा चंदनाचा लेप किंवा गंध लावतात. हाच मानसपूजेचा क्रम माऊली या ओळीमध्ये सांगतात. म्हणून म्हणतात, अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.